प्रचंड कष्टाचं आणि जबाबदारी असलेलं काम म्हणजे एसटी महामंडळाचा चालक. तरी त्याला पगार कमी आहे आणि अधिकारी व मंत्र्यांच्या गाडीवर असलेला चालक त्याला चांगला पगार आहे. यातून मला असं नाही म्हणायचं की अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जे ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार कमी करा, ती त्याची गरजच आहे. परंतु या जबाबदारी व प्रचंड कष्टाचं काम असणाऱ्या एसटी चालकाचं वेतन इतकं कमी का असावं, हे खरं तर शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यासाठी राज्यभरातून मागील काही वर्षापासून मोठमोठी आंदोलनं उभं राहिली, तरी सुद्धा यातून अजून सुद्धा शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून या एसटी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा जे प्रश्न आहेत हे अजूनही मार्गी लावलेले नाहीत. ही खरं तर शोकांतिक आहे की इतकं मोठं आंदोलन उभं राहून सुद्धा त्यांच्या अडचणी मिटत नसतील तर आपण खरंच लोकशाही असलेल्या राज्यात राहतोय का, हा प्रश्न पडतो.